कोण उपदेश करतं? मुक्ता उपदेश करते. कोणाला करते? ज्ञानदादाला करते. फार त्रास झाला हो माझ्या माऊलीला. माझ्या जगद्गुरु तुकोबारायला लोकांनी गाढवावर बसून दिंड काढली महाराज. उन्हाळ्याचे दिवस होते. त्या आवलीने बघितले. आवली जरा कर्कश होती. त्या लोकाला भांडू लागली, अहो हे काय लोकांचं, हे काय खरं नाही. हे लोक तुम्हाला गाढवावरती बसून, अगं मला काय त्रास होतो, उन्हाळ्याचे दिवस आहेत, मी मस्त आपलं बसून आहे, त्या लोकांना त्रास होतो. तू एक काम कर म्हणे, रस्त्यावरती पाणी टाक. काय म्हणाव? पाणी टाक, त्यांचे पाय भाजतील, उन्हाळ्याचे दिवस आहेत. संती सुखे वाहे पान, हे संतांच्या अंतकरणातली दया. जिथे दया आहे तिथे शांती आहे. जिथे शांती आहे तिथेच देवाची वस्ती. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. देव त्या घरामध्ये पावे धावून या घरा, राहे धरुणी. अंतकरणामध्ये दया असावी महाराज, अंतकरणामध्ये प्रेम असावं. कोण्याही जीवाचा हे कोण म्हणतो? वर्म सर्वेश्वर पूजनाचे आई काजी तू ऐका. मायबाप तुम्ही भक्त भागवत ऐका. कराल तेही सत्यच करा. माणसाने जीवनामध्ये खरंच बोललं पाहिजे. नरड्याला फाशी जरी लागली महाराज तरी खोटं बोलायचं नाही. चला तुम्हाला थोडं या देशावर ज्याने आपलं रक्त सांडलं, भगतसिंह. उद्या भगतसिंहाला फाशी आहे. काल 26 जानेवारी झाली. भारत स्वतंत्र झाला आणि त्या स्वातंत्र्य होण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे एक फार मोठं आहे. आपले शूर वीर जवान फासावरती लटकले, रक्ताने माती माकली, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य भेटलं. ते स्वातंत्र्यवीर भगतसिंह ज्यावेळेस फासाला जाणार त्यावेळेस व्यायाम करू लागले. तिथल्या त्या जेलरने विचारलं, तुम्हाला उद्या फाशी आहे, तुम्ही व्यायाम करता? मी माझ्या माईला अर्पण होताना, माझ्या भूमीला अर्पण होताना सुकलेलं फूल बनून कसं जाऊ? मी असं फुलत जाणार. आई आली होती. आईच्या डोळ्यावरती धारा लागल्या. आईला सांगितलं, तू वीरों की माँ है माँ, तू तो शूरों की माँ है, तुमको ये शोभा नहीं देता. कोण सांगता? भगतसिंह सांगतो. हसत हसत फासावर गेला महाराज. हसत हसत फासावर गेला. या देशासाठी जे जे लढले महाराज, हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान ए वतन तेरे लिए.
वाजवायचे असेल तर जरा कडक वाजवा, असं भाड्यानं वाजलं असं भाड्यानंच म्हणतात ना इकडं, कडक वाजवा. ज्या शूर जवानाने देशासाठी रक्त सांडलं, आता मला सांगा, या देशातला जवान आणि या देशातला किसान रात्रंचा दिवस करतो म्हणून तुम्ही आज सुखी आहे. मला सांगा, हे धर्ममंडप, हे जे आपला सप्ताह, हे जे आपण सुखी आहे, आपण सुखाने झोपतो कुणामुळं? अहो, त्या बॉर्डरवरती आपले वीर जवान तिथे रात्रीचा दिवस करून डोळ्यामध्ये तेल घालून रात्री काढतात, म्हणून आपण आज सुरक्षित आहोत. फार अवघड आहे बघा. वीर जवान जाताना एक संदेश देऊन जातो, तीखून सिलत पतझा फिर भी बंदो दस दस को अपने मारा फिर उड़ गए होश जब अंत समय फिर उड़ गए होश गए हो. तो जाता जाता संदेश देतो, काय देतो माहिती आहे का? तो घरातल्या लेकरा बाळाला, बायकोला, आईला, वडिलाला संदेश देत नाही, तो तुम्हा आम्हाला संदेश देतो. काय देतो? कधीतरी आठवतं का वीर जवान? आठवत नाही महाराज. फार मोठं योगदान आहे हो. कधी आठवलंय का? काल 26 जानेवारी झाली. काही काही ना तर ते प्रार्थना पाठ नाही महाराज. प्रार्थना, आता इथं मुलं आहेत का शाळेत? ए बाळा, किती वेळ आहे तू? नाव सांग तुझं. तिसरीला आहे. प्रार्थना म्हण बरं, म्हण की म्हण. प्रार्थना घेतो ना आपण दररोज शाळेत? घेतो म्हण की, उठून म्हण की. हो.
प्रार्थना म्हणले. म्हटली का? वा वा वा, टाळी वाजवा दीदीसाठी. आता काय झाले सांगतो तुम्हाला. शिक्षक वर्गामध्ये शिकवत होते. आमच्यासारख्या महाराज लोकांनी सांगितलं, गुरुजी आता विद्यार्थ्यांना थोडं तरी रामायणामधलं महाभारतामधला थोडा विषय सांगा. गुरुजी सांगायला चालू केले. ते गुरुजी असेच माझ्यासारखे अर्धवट होते. गुरुजी प्रश्न विचारला, म्हणे बाळा सांग लंका कुणी जाळली? ते म्हणलं मला माहित नाही. ते म्हणलं बाळा तू सांग. ते म्हणलं मला माहित नाही. ते म्हणलं तू सांग. गुरुजी माफ करा म्हणे, 15 दिवस मी शाळेला चालू, मी कसं सांगू कुणी जाळली? मला माहिती नाही भाऊ कुणी जाळली. अशी अवस्था झाली. खरं तर आज शालेय शिक्षणामध्ये माझ्या ज्ञानोबा आहेत तुकोबरायांची विचार गरज आहे महाराज, फार मोठी गरज आहे काळाची. किती मोठे विद्यार्थी होतील, किती डॉक्टर होतील, MBBS, DOSP, कलेक्टर, किती मोठे पदावर असतील महाराज, पण माझा ज्ञानोबा आहे तुकोबा आहे त्याला कळायला पाहिजे. काय चालू होतं आपलं? तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाजी, पहा विठोबाजी, पहा विठोबाजी, घ्या रे सुख पहा विठोबाजी, पहा विठोबाजी मुख. तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा माय लेकरांना थोडं दापात ठेवा, डोळे वटारून लेकराकडे बघते. आमच्या खेडेगावात तर लय अवघड आहे. शहरामध्ये महिला लेकरांना सांगत असताना, दडपण देत असताना असं सहज सांगतात, पिल्लू गप्प बसतो की नाही, तुझे बाबा आले ना तुझ्या बाबाला सांगून दे. शहरामधली महिला म्हणते. पण आमच्या खेड्यात तसं नाही. खेड्यातलं सांगू का नको? खेड्यातली मम्मी कशी म्हणते सांगतो तुम्हाला. पप्या पप्या म्हणाले तुला, तू ऐकतो की नाही? पप्या गुप गुन्हानं घरलाई, तुझ्या बापा सहित तुला उभा चिरील. आमच्या खेडेगावातली मम्मी अशी सांगते. तुमच्याकडे आहे का? बापा सहित उभा चिरील. अवघड आहे महाराज. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही आई कार कान, 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 तुम्ही जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांनी आपल्या इंद्रियाला ओळण देताना अगोदर काय सांगितलं? घेई घेई माझे वाच. अगोदर चाबरी कोण आहे?
जीभ आहे, जिभेला ताब्यात तुकोबाराने घेतलं. डोळे तर लय डेंजर बुवा. डोळे हे का चांगले आहेत का हो? होय, दुर्गानगर हे चांगले आहेत डोळे. बघा, उन्हाळ्याचे दिवस होते आणि सहज एक गृहस्थ शेतामध्ये गेला आणि त्या झाडाला आंबे लागले होते. त्याच्या मनामध्ये इच्छा झाली. कशामुळे झाली? डोळ्यामुळे. डोळ्याने पाहिलं, मनाला इच्छा झाली तो आंबा खावा. आंबा तोडला, आंबा खाल्ला, पण आंब्याचा राखणदार तिथे आला, पण त्याने असं तिथे सहज आला नाही, अशी पाठीत रट्टा दिला. पुन्हा बघितला कुणी होता? डोळ्याने. प्रयत्न कुणी केले होते? मनाने. मार कुणी खाल्ला? पाठीनं. तसंच आहे आपलं. डोळे फार विचित्र आहे. महाराज इंद्रियाला ताब्यात ठेवतात. काम क्रोध बंदी खानी, काम क्रोध बंदी खानी, काम क्रोध बंदी खानी, काम क्रोध बंदी खानी. तुका म्हणे दिले दोन्ही, 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 तुका म्हणे दिले दोन्ही. काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध दिले दोन्ही, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. खूप गोड प्रमाण दिल्यात आई. काम क्रोध बंदी खानी. माझ्या तुकोबरायने याला काय केलं? बंदी खाण्यामध्ये टाकलं. तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी शब्द आहे बरं का, पण खेडेगावामध्ये बाया गोसावी असं म्हणतो. तू कुठं गेला बघा गोसाई. सहज माय माऊली बोलते. हा शब्द गोसाई असा नाही, गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तुकोबराने कामाला जिंकला, तुकोबराने क्रोध जिंकला, त्याला बंदिस्त केलं. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. डोळे तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही किंवा तुम्ही घ्या रे डोळे सुख, हा दोन्ही पाठ आहे. महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात घेई घेई माझे वाच, जिभेला आवाहन करतात. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात तुम्ही घ्या रे डोळे सुख, डोळ्याला सांगतात. तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात तुम्ही ऐका रे कान. कानाला काय उपदेश केला महाराजांनी? माझ्या विठोबाचे गुण. कानाला एवढा उपदेश केला. कान पण फार वाईट, काही पण ऐकत आहेत, काही पण नको ते ऐकत आहेत. आता बघा, शेजारनी गप्पा मारत बसल्या, किती बारीक आवाजामध्ये जरी म्हणल्या, तुला सांगत होते, सासू म्हणत होती, सासून सांगितलं, एवढं बारकू त्याला ऐकू जात. कसं जात असेल देव जात, पण बारीक बारीक बोलतात बाया, लय कान तेज. म्हणून त्या कानाला सांगितलं तुकोबाराने, कानाचा धोका फार मोठा होतो बरं. काही माणसं म्हणतात कानाला आणि डोळ्याला 4 बोटाचा फरक आहे. कानाने ऐकावं, डोळ्याने पाहावं, मग बोलावं, असंही म्हणतात. पण काही कानाने एकदा पुढे सोडून दिली, झालं. मला सांगा, आज महिला मंडळ प्रचार करायचा असेल तर काही ॲडव्हर्टाईज, काही कुठं जायची गरज नाही. टी व्हीला वगैरे ॲडव्हर्टाईज द्यायची गरज नाही. फक्त इकडं हळू कानात सांगा. उद्या सकाळपर्यंत पूर्ण निलंग्यामध्ये होतं. इथं नाही, दुर्गानगरमध्ये पूर्ण निलंग्यामध्ये होतं. म्हणून तुकोबारायला कानाला सांगतात तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. कानाला उपदेश देतात. मनात ते धाव घे, मनात ते धाव घेई, मनात ते धाव घेई, मनात ते धाव घेई,
तुम्ही घ्या रे सुख तुम्ही घ्या रे सुख तुम्ही घ्या रे सुख तुम्ही डोळे घ्या रे सुख डोळे सुख तुम्ही घ्या रे डोळे सुख तुम्ही घ्या रे डोळे सुख तुम्ही घ्या रे डोळे महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये म्हणतात, मना ते धाव घेही. या मनाला सांगतात कुठेही भरकटू नको, राहे विठोबाचे पायी. बहिणाबाई चौधरी फार सुंदर वर्णन करतात. मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकातल ढोर, किती हकल हकल फिर येत पिकावर. मन चांगलं नाही माणसाचं. बहुत चंचळाचं पळ, बहुत चंचळाचं पळ, बहुत चंचल बहुत चंचल हो बहुत चंचळाचं पळ, बहुत चंचळाचं पळ. बहुत जाता येता नलगे मला, जाता येता नलगे मला, नलगे मला, नलगे मला. बहुत चंचळाचं पळ, बहुत चंचळाचं पळ. जाता येता नलगे मेला, जाता येता नलगे मेला, नलगे मेला, नलगे मेला. बहुत चंचल बहुत मन एवढं चंचल आणि चपळ आहे, फार विचित्र आहे. म्हणून महाराज म्हणतात, मना ते धाव घेई कुठे, राहे विठोबाचे पायी. विठोबाच्या पायावर स्थिर राहा. तुकोबराया काकड्यामध्ये सुंदर वर्णन देतात. माझे चित्त तुझे पायी राहू ऐश करी काही, धरोनिया बाही भव हातारी दारा. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, हे मुकुट सकला माणी धन्य तोची विठोबा. माझं चित्त तुझ्या पायाजवळ असू दे. काकडा फार गोड तुकोबराय सांगतो. धरोनिया राही भव तारी दातारा. तू चतुर आहेस देवा, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाली, हे मुकुट सकला मनी धन्य तोचे विठोबा. आमचे गुरुवारी सांगत असतात कीर्तनामध्ये, प्रातस्मरणे वैकुंठवासी सद्गुरु श्री उज्ज्वलन बाबा कीर्तनामध्ये मनाचं सांगायचे. अहो मनाला तुम्ही काही जरी सांगितला, मन इथं आहे म्हणजे तिथं असतं. पण एक महाराजांनी खूप मोठा सिद्धांत दिलेला आहे, कायद्याचे हात खूप लांबवर आहेत. कायदा हा खूप मोठा प्रसारित झालेला आहे, पण मनाचा आकळतापणा कायद्याला अजून लागला नाही. महाराज कीर्तनातून सांगायचे गुरुवारी. बाबांचं येणंही जगाच्या कल्याणाकरता झालं, बाबाचं जाणंही जगाच्या कल्याणाकरता झालं. बाबा आले रामनवमीला, बाबा निघून गेले आपल्यातून रामनवमीला. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिला तकृती जगामाजी, राहिला तकृती जगामाजी. जगामध्ये कीर्ती असते महाराज. गुरुरे बाबांचं राहणं फार साधं होतं महाराज. आता खरं सांगू का मायबाप, जाता जाता मी कुठं आळंदीला वगैरे कुणी आश्रमामध्ये शिकलेलो नाही. बाबांच्या सानिध्यामध्ये माझं जीवन. लहानपणी बाबांच्या कीर्तनाला जायचं महाराज. लहान गाडी होती माझ्याकडे,
या गादीवर उभा टाकून सांगतोय, बाबा कीर्तनामध्ये असा मी लहान होतो, तुकाराम चाल म्हण, अंतकरण भरून यायचं मायबाप, चाल म्हणायची बाबांच्या कीर्तनामध्ये, बाबा पाठीवर हात फिरवायचे. हे खरं सांगू का, माझ्या बाबांची फार मोठी माझ्यावर कृपा आहे बरं का. एक मी दगड आहे, दगडाला बोलावणं सोपं नाही, ही बाबांची कृपा आहे. आजही बाबा माझ्या सोबत आहेत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवारा. एवढा मोठा प्रवास मी लहानपणापासून केलो, आतापर्यंत मला काटाही सुद्धा मोडला नाही. ते केवळ माझ्या गुरुवर यांचा माझ्यावर असलेला वरदास्त, लावूनिया हात कुरवाडीला माथा, सांगितले चिंता न करावी, कटिकर समचरण साजिरे, राहिले भिवरती उभा. गुरुवरे बाबांचा फार मला प्रसाद आहे. हे जे मी बोलतोय हे माझं नाही, बाबांचं आहे. जे माझं असेल ते माझ्या वाणीचा दोष. गुरुवरे बाबांनी, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. माणसाने जीवनामध्ये गुरु जरूर करावा. आपल्या भागामध्ये श्रद्धेय श्री गुरुबाबा महाराज आवशेकर, श्रद्धेय श्री गुरुबाबा महाराज गहिनीनाथ महाराज आवशेकर, हे दोन अमोल रत्न आपल्याला दिलेले आहे. तसेच आपले महेश महाराज माकणीकर, फार मोठ्या विभूती आहेत मायबाप. कधी कधी जात जा नाथ संस्थानला, महेश महाराजांच्या माकणीला, इच्छापूर्ती संस्थानला भेट द्या महाराज. फार मोठं कार्य आहे. आपल्यातला गुरु जोपर्यंत आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपल्याला या नाम संकीर्तन साधनेची वाट सापडत नाही. गुरु हा संत कुळेचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु साधकाशी साय, गुरु भक्ता लागे माय, गुरु कामधेनु गाय, भक्ता घरी दुबतशी. बघा, गुरु कामधेनु म्हणून भक्ताच्या घरामध्ये दुखत देतो म्हणजे असं काय काहीच कमी पडू देत नाही. म्हणून माणसाने जीवनामध्ये गुरु करावा. गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा, गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु गोविंदा, गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा, गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंता, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंता, गुरु मेरा गाना गुरु निधाना, गुरु मेरा गाना गुरु निधाना, मूरख भगवान गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा, गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंता, गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा, गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंता. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायला माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. माझ्या श्रीमंत श्री तुकोबरायला गुरु असं सहजासहजी भेटला नाही, स्वप्नामध्ये भेटले. त्यांनी नाव सांगितलं, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. तुकोबरायांनी त्याच गुरुवर विश्वास ठेवला, त्याच गुरुवर श्रद्धा ठेवली आणि जगद्गुरु तुकोबराय हे जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय बनले. ते तुकोबराय म्हणतात.
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. म्हणत आहे तुका म्हणे जीवा नको सोडूया केशव. हा तुका म्हण जीवा तुका म्हण जीवा तुका म्हण जीवा तुका म्हण जीवा तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा तुका म्हण जीवा तुका म्हण जीवा तुका म्हण जीवा तुका म्हण जीवा वा वा नको सोडू या केशवा नको सोडू या केशवा तुम्ही घ्या रे डोळे सुख तुम्ही घ्या रे डोळे सुख सोडूया केशवा तुम्ही डोळे घ्या तुम्ही घ्या रे डोळे तुका म्हण जीवा तुका म्हण जीवा तुका म्हण जीवा नको सोडू या केशवा नको सोडू या केशवा तुम्ही घ्या रे डोळे सुख तुम्ही घ्या रे डोळे सुख विठोबाचे मुख पाहा विठोबाचे मुख पाहा विठोबाचे पाहा विठोबाचे मुख अनबेला सजन आयुरे अनबेला सजन आयुरे अनबेला सजन आयुरे मोरा अति मन सुख पायुरे अनबेला सजन आयुरे अनबेला सजन आयुरे अनबेला
पहा विठोबाचे मुख पहा पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख महाविठोबाचे मुख विठोबाचे मुख विठोबाचे मुख विठोबाचे मुख विठोबाचे मुख विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख कुमार
विठोबा महाराजांनी सगळ्या इंद्रियाला जागा केलं, शेवटी जीवाला सुद्धा सोडले नाही. तुका म्हणे जीवा, जीवाला नको सोडूया केशवा, तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. आता महिला मंडळींनी भजन केलं नाही, हल्ल्या नाहीता डुल्ल्या नाहीता, काही सुद्धा केलं. तुमच्याकडे लक्ष्मी बसवतात का? आमच्याकडेही बसवतात, आमच्या खेडेगावामध्ये. ती लक्ष्मी हालत नाही, बोलत नाही, डुलत नाही, काही नाही, अशी उभारते. पण ही चालत्या बोलत्या लक्ष्मी आहेत. जरा तरी लक्ष्मी हालावं, जरा तरी लक्ष्मीने बोलावं, जरा तरी डुलावं, काय. आता मी पुढं म्हणतो, तुम्ही पाठीमागं म्हणा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, टाळी वाजवा हाताने टाळी. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जमना आवाज आवाज बोन बोन. आता इकडं बरं का, आमच्या इकडं आजोबाकडे बघू, बघा बरं. अगोदरच शासनानं त्यांना आरक्षण 50% दिलं. आता 75 झाले म्हणा. एस टीत यायचाच नंबर, कुण्या खात्यामध्ये जावं यायचाच नंबर. तहसीलदार महिला आहे, कलेक्टर महिला आहे, DYSP महिला आहे, राष्ट्रपती महिला आहे. आपल्याकडे काय खातं आहे होय साहेब? आपल्याकडे खातं, आपल्याकडे खातच राहिलं नाही. आपल्याकडे खातं निघून गेलं. डिपॉझिट जप्त करू नका, बघा चान्स आहे, घालू नका. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. वा वा वा. ओव्या गाऊ कौतुके रे बा विठ्ठला. वा वा वा. सासू आणि सासरा फिरतो तिसरा. हो, सासू आणि सासरा काढलं का इथली याद येत नाही, सासरवाडीची याद येते म्हणतात, म्हणून ते मोठ्याने म्हणतात सासू आणि सासरा धीरतो तिसरा. ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. पण शिटीकडचं काही मी सांगत नाही. खेड्यामध्ये अशी मायमौली अशी म्हणत नाही, ते जात दळतात मायमौल्या. कसं दळतात, कसं दळतात, जात्यावरती दळण दळायच्या पूर्वी. पण असे ओव्या वगैरे जनाबाईसारखे असे देवावर ओव्या म्हणायच्या. पण आता तसं नाही. विठ्ठल विठ्ठल आताच्या महिला सुंदर गाणं म्हणतात. लिंबाच्या ग झाडा खाली भाऊ माझा दारू काढी. इथल्या नाही सांगत बरं, आमच्याकडल्या. आणि तिकडे गेल्या इकडल्या सांगायचं. आणायच्या तरी कुठून? कोण्या मेल्याने केली साडी, आली पोलिसाची गाडी. गुरगुर गुरगुर गुरगुर. एवढ्यावर थांबिना तो. फार सुंदर म्हणतात. आंब्याचा गरस पाणी टाकून केला नास, माझ्या ठकीला ग नवरा मिळाला गांजा कस. गुरु 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 गुरु. बाया काही जोडून म्हणतात महाराज, पण देवाचं नाव घेणार, अजिबात घेणार. एक सुंदर भगवान श्री राम प्रभूंचं गीत आहे, लवकुशने गायलेलं आहे. हम कथा सुनाते, सर्वांनी म्हणायचं आहे. राम लखन गुणगान की
हम कथा सुनाते राम लखन गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम, ये रामायण है पुण्य कथा श्री राम, हे रामायण है पुण्य कथा श्री राम की। जम्बूदीपे भरत खंडे आर्यावर्त भारत वसिक नगरी है विख्यात अयोध्या नाम की, वही जन्म भूमि है परम पूज्य श्री राम की। हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हे रामायण है पुण्य कथा श्री राम की, हे रामायण है पुण्य कथा श्री राम की, हे रामायण है पुण्य कथा श्री राम की। सियावर रामचंद्र भगवान की हर हर महादेव हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर। माझ्या राजाच माझ्या देवाच शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या मैदानावर, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या मैदानावर। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर। माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या मैदानावर, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या मैदानावर। सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर। रयते साथीवर झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर। हे प्राणपणाने लढले मावळे प्राणपणाने लढले मावळे भरोसाचा राजावर। माझ्या राजाचं माझ्या देवाचं शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या मैदानावर, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या मैदानावर। हो आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर। आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर। जात पातना धर्म वाचला सत्ता माणुसकीवर, जात पातना धर्म वाचला सत्ता माणुसकीवर। हो पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, हृदयावर। माझ्या राजाचं माझ्या देवाचं शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या मैदानावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या मैदानावर, शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव। राजे जीव जीव राजे जी जी, हे राजे जीव जीव जी राजे जी जी, हे राजे धीर धीर जी राजे धीर जी, हे राजे धीर धीर राजे जी जी, हे राजे जीव जीव जी राजे जी जी। जगतून ताकदे जाग में तुडे जाग मराठी आता, गंगात बाजू राग मराठी आता। हे राजे जीव जीव जी राजे जी जी, हे राजे जीव जीव जी राजे जी जी, हे राजे जीव जीव जी राजे जी जी, हे राजे धीर धीर
जी राज है जी राज है जी राज है शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शिव जन्मला राजाचा अधिपती शुभ राजाचा अधिपती दैवत छत्रपती हो आमचे दैवत छत्रपती 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 शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती शुभ राजाचा अधिपती हे दैवत छत्रपती हो हे दैवत छत्रपती हो आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती हो आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती हो आमचे दैवत छत्रपती हर हर प्रौढ प्रताप क्षत्रिय कुलावस्तव राजाधिराज सिंहासनाधीश्वर छत्रपती श्रीमंत श्री 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 शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन अयोध्या मेरे बोल जय 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 श्री राम 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 खूप सुंदर वाटला आनंद वाटला कारण आपला भारत देश कसा आहे माहित आहे का जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती भारताचं वर्णन करावं महाराज. सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा हमारा, हम बुलबुले है उसकी ओ गुलसिता हमारा हमारा. सारे जहां से भारत माता की जय.
म्हणे जीवा नको सोडूया केशवा, तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. झालेली कीर्तन रूपी सेवा सद्गुरुनाथ संत मायबापाच्या चरणी. साळुंकी मुंजूळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. शिकवणारा कोणतरी आहे, मंजूळ वाणीने बोलणारा कोणतरी. मी फक्त तुमच्या पुढं बालक बोबडा बोले, वाकुडी की नीट देव जाऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोहो अंगभूत युक्ती. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे, मज क्षमा करणे संती, नोहो अंगभूत युक्ती. सुंदर असा हा सजलेला मंडप आहे, गोड माईक सिस्टम आहे. आमच्या निलंगा नगरीचं वैभव. मी 7 वर्ष झाले इथे येतोय. आमचे लाला भैया सरपंच आहेत, ते फार मोठ्या श्रद्धेने आमच्या भगिनीच्या पाठीशी आहेत. तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, पीछे नहीं. पण तुमचं कसं झालंय, तुम आगे रहो हम तुम्हारे पीछे रहते, ऐसा मत